स्वागतम शुभ स्वागतम. श्री गणराज, श्री रुद्रेश्वर व श्री महालक्ष्मीच्या चरणी नतमस्तक होऊन व रसिक राजाला हार्दिक अभिवादन करून कला अकादमी गोवा आणि सांस्कृतिक संचालनालय महाराष्ट्र शासन आयोजित 43व्या अगट मराठी नाट्य स्पर्धेत रुद्रेश्वर पणजी सादर करीत आहे. श्री विष्णू सूर्या वाघ लिखित व श्री देविदास शंकर अमणकर दिग्दर्शित सम्राट अशोकांच्या जीवनावर आधारित 2 अंकी नाट्यकृती अशोकायन. माझा निरोप दिलास कुमारांना? होय. काय म्हणाले कुमार? मी निरोप द्यायला गेलो त्यावेळी कुमार अशोक नातोशी शुभांगी देवीच्या दर्शनाला जातो. मला म्हणाले तू पुढे हो, आईला भेटून घ्या. मी इथं का बोलावलं हे नाही विचारलं त्यांनी. आई आश्चर्य. कसा बनतो कुमार अशोक माझ्या आश्रमात यापूर्वी कधीच आलेले नाही. आज पहिल्यांदाच त्यांना पाचारण केलं मी. किती विचित्र. साक्षात मौर्य साम्राज्याचे आपण अमात्य आणि आपल्या पर्णकुटीत राजपुत्रांनाच मज्जा. अमात्य हा साम्राज्याचा सेवक असतो बंधुपाली, सम्राटांचा नव्हे. विचाराचा अधिकार नाही तरी विचारल्याबद्दल राहत नाही. विचारा. मौर्यांच्या राजपुत्रांनाही प्रवेश करायला प्रतिबंध असावा असं काय आहे या पर्णकुटी? काय आहे या पर्णकुटीत? आहे माझा विचारधन, माझी अक्षर संपत्ती, माझी वाङ्मय संपदा. साक्षात देवानाही हेवा वाटेल अशी ही धनदौलत. मला तर इथं केवळ पुरुषपत्राची गाठोडी दिसत आहे. याला केवळ भुर्जपत्र म्हणू नकोस बंधुपाली. कोऱ्या भुर्जपत्राला कपर्दिके एवढी ही किंमत नसते, पण त्यावर जेव्हा माणसाची अक्षर उमटतात तेव्हा त्याला खरं मोल येतं. अरे भुर्जपत्र सुकतात, पण त्यावरील माणसाच्या बुद्धिमत्तेचे हे ठसे, ही अक्षर, हे ज्ञान कधीही सुकलं जात नाही. अरे अरे हे साहित्य म्हणजे माझं दैवत आहे, आणि हे दैवत जिथे वसतं ती पर्णकुटी म्हणजे माझा देवालय आहे बंधुपाली. आणि ही साधी सुधी पर्णकुटी नाही. माझे गुरु मौर्य साम्राज्याचे संस्थापक आर्य चाणक्य यांची पर्णकुटी आहे. आर्य चाणक्य? होय, आर्य चाणक्य. हेच आर्य चाणक्य ज्यांनी या मगर साम्राज्याचा पाय रचला. तेच त्रिकालदर्शी आचार्य ज्यांनी राज्यकारभार कसा असावा याची मार्गदर्शक तत्व घालून दिली. आणि तेच महान तत्वचिंतक ज्यांनी कौटिल्य अर्थनीतीची सूत्रे निर्माण केली. आचार्य चाणक्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या पर्णकुटीत आपण माझ्यासारख्या पामराला प्रवेश केला हे केवढं मोठं भाग्य माझं. स्वतःला पामर म्हणून घेऊ नकोस बंधुपाली. तू आज असशील एक साधा सैनिक, पण या भारतवर्षात तुला पुढे फार मोठी कामगिरी बजावायची आहे. पुढचं कुणी पाहिलं आचार्य? मीही तसंच म्हणत होतो, पण एक दिवस गुरुदेव राधिक मला म्हणाले, राधिक जरा वेळ काढ आणि घटका 2 घटका त्या चंद्रसभेत जाऊन बस. मी म्हणालो, मी तिथे कसा जाणार? ती चंद्रसभा तर विद्वजनांची, आणि मी तर साधा गरीब विद्यार्थी. तेव्हा गुरुदेव मला ताडकन म्हणाले, राधिक
तू गरीबही नाहीस आणि विद्यार्थीही नाहीस. तू आहेस विष्णुगुप्त कौटिल्याचा पट्ट शिष्य. अरे राज्यशास्त्र अर्थशास्त्र मी तुला का शिकवतो? एका विद्यापीठात आचार्य म्हणून जाण्यासाठी मुळीच नाही. एक ना एक दिवस तू या मगराचा महामंत्री बनावास हीच अपेक्षा बाळगून मी तुला शिकवतोय. धन्य धन्य. काळाच्या किती पुढे वाहत होते आर्य चाणक्य. आणि त्याच दृष्टेपणानं मी तुलाही सांगतो, त्या भविष्यात तुझ्या स्कंदावर एक फार मोठी जबाबदारी येऊन पडणार आहे. आणि ती पार पाडताना तुझी बुद्धी राष्ट्रहिताचीच राहील याकडे लक्ष ठेव. मला नीटच कळलं नाही याच्या. राजनिष्ठा आणि राष्ट्रनिष्ठा यात फरक असतो बंधुपणे. राजा काय किंवा महाराज काय, शेवटी माणूसच. आणि प्रत्येक माणसाला मरण असतं. मरण नसतं ते फक्त राष्ट्राला. राजे अल्पायुषी असतात, पण साम्राज्य मात्र दीर्घायुषी असावी लागतात. त्यांचा पाया स्थिर असावा लागतो. बंधुपाली, राजा महान खरा, पण राष्ट्र त्याहूनही महान असावं लागतं. कारण व्यक्ती नव्हे रे राष्ट्र सनातन, जाणून घ्यावे सत्य पुरातन. मौर्यनंदनाथ राधिकाच्या या पर्णकुटीत स्वागत आहे. असे विस्मयचकित का झाला तुम्ही? आपण या साध्या झोपडीत? आपण याचा विचार करू. आम्ही गेली कित्येक वर्ष हे असेच राहत आलो. मला एक सांगा, आपल्या मातोश्री शुभांगी देवी कशा आहे? परवा बसलेल्या धक्क्यातून अजून सावडलेली नाही. तरीही त्याला म्हणावं जरा धीरानं घ्या. काका, धीरानं घ्या म्हणून सांगणं सोपं आहे, पण ज्याच्या शरीरात बाण घुसतो त्यांना वेदना कळतात. दुःख, वंचना, अपमान सगळं सहन करायला शिकलं पाहिजे आपण आता. दुःख आणि अपमान पचवण्याची ही काही मर्यादा असते काका. दुःखाशिवाय काहीच वाट्याला आलं नाही माझ्या मातीच्या. मी जन्मल्यानंतर जरी या दुःखाचा अंत होईल म्हणून तिनं माझं नाव ठेवलं अशोक. शोकाचा अंत करणारा अशोक. पण काय उपयोग? माझ्या मातेच्या वाट्याला आलेले अवहेलनेचे भोग संपत नाही. जे काही घडलं त्याबद्दल मलाही फार वाईट वाटतंय कुमार. मग सांगा काका, महाराजांनी माझ्या मातोश्रीची अशी प्रतारणा का केली? माझ्या 100 पुत्रांची परीक्षा घेऊन त्यांच्यापैकी सर्वात पराक्रमी जो ठरेल त्याला मगधाचा सम्राट करीन हे अभिवचन त्यांनी का म्हटलं? आता महाराज असे का वागले हे मलाही नीटसे कळलेलं नाही. किती हर्षित झालो होतो. मगधाचा सम्राट निवडण्यासाठी महाराजांनी स्पर्धा घेण्याची घोषणा केली. मी आनंदित झालो. माझा पराक्रम दाखवण्याची संधी मिळाली म्हणून. स्पर्धेच्या दिवशी ऐन पहाटे कोणीतरी माझा रथ उद्ध्वस्त केला. कुठार मारून घोडा जायबंदी केला. तरीही एका हत्तीवर बसून मी राजपटांगणात पोहोचलोच. काका, 100पैकी 99 स्पर्धा मी जिंकल्या. मगधाच्या राजसिंहासनावर स्वतःच्या पराक्रमानिशी दावा सिद्ध केला. महाराज बिंदुसार राजा नावाची घोषणा करतात. ज्याला नीट शस्त्र चालवता येत नाही, रक्त पाहिलं तरी भोवळ येतं, अशा त्या कुटील कपटी सुसिंच्या नावाची. अन्याय, सरासर अन्याय. कुमार अशोक, परीक्षेच्या नावाखाली परवा पटांगणात जो प्रकार झाला तो कोणाचा आवडला नाही. या परीक्षा जाहीरपणे घेण्यात आल्या होत्या. कोण पराक्रमी आणि कोण कमकुवत हे जनता प्रत्यक्ष पाहत होती. 100 नव्याण्णव स्पर्धामध्ये कुमार अशोक प्रथम आले हे सर्वांनी पाहिलं होतं. तरी सुद्धा या स्पर्धेतील विजेता म्हणून सम्राटाने युवराज सुसिमचं नाव घोषित केलं. केवढा हा अपमान! ऐका राधिका, बंधुपालीच्या मुखातून मगध साम्राज्याची प्रजा बोलते आहे. तुमच्या सारख्यांना ती विचारते आहे. आर्य चाणक्याने स्थापन केलेल्या या राज्यात ज्ञान, बल, बुद्धिमत्ता यांना काहीच मोल नाही का? सम्राट चंद्रगुप्तांच्या या संस्थानात पराक्रमाला कोणतीच किंमत नाही का? कुमार, राग आणि अग्निज्वाला दोन्ही सारखाच. जेव्हा पेटतात तेव्हा भडकत जातात. नको तेव्हा आणि नको तिथे. यांना विझवण्याचा एकच उपाय, शांत.
माझ्या पराक्रमाची अशी घोर अवहेलना होऊन देखील शांत बसू काका? पराक्रम कुणाच्या राग अनुभवावर अवलंबून नसावा कुमार. आणि सिंहासन ही तर प्रयत्नाने मिळवायची बाब असते. योग्य वेळ आणि पराक्रम अंगी आल्याशिवाय सिंहासन मिळत नसतात. पण तुम्ही बुद्धिमत्तेची कास धरा, पराक्रमाची कास धरा आणि नंतर सिंहासनाची अभिलाषा करा. पण मी पट्टराणीचा थोरला पुत्र नाही तर मला सिंहासन कसं मिळणार? आणि ते मिळणारच नसेल तर त्यासाठी मी प्रयत्न तरी कसले करणार? पुन्हा एकदा सांगतो, हे सिंहासन काही एकच सिंहासन नाहीये. मगधाचं साम्राज्य काही एकच साम्राज्य नाहीये. अनेक राज्य आहेत, साम्राज्य आहेत की पराक्रमाच्या बळावर हस्तगत करणं हे शूरवीराचं काम असतं. तुम्ही शूर व्हा, वीर व्हा, पराक्रमी व्हा, सिंहासन तुमच्या मागोमाग चालत असेल. हे तुम्ही कुठल्या विश्वासाच्या बळावर सांगताय काका? आता तुम्ही विचारलं म्हणून सांगतो, पण याची वाच्यता कुठेही करू नका. माझे गुरु आर्य चाणक्य यांनी आपल्याबद्दलची भविष्यवाणी फार वर्षापूर्वीच कथन करून ठेवली आहे कुमार. मला साफ सांगा काका, आर्य चाणक्य या राज्याचे महामंत्री होते की दरबारातले भविष्यवेत्ते? तुमच्या प्रश्नातील खोज कळते आम्हाला, तरीही मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देणार आहे. आर्य चाणक्य द्रष्टा होते, भविष्यवेत्ता नव्हे. भविष्यवेत्ता कुंडली बघून अंदाज सांगत असतात. द्रष्टा येणारा काळाला वाचून पुढे काय घडणार आहे याचा अनुमान बांधित असतो कुमार. मला काहीच कळेनासं झालंय. माझी मती कुंठीत झाली आहे. मग माझा आहे का? तुमच्या मनात जो क्रोधाचा अग्नी पेटलाय त्याला आधी विझवा. शांतपणे विचार करा आणि येणाऱ्या काळाचा नव्या निर्धारानं सामना करण्यासाठी सज्ज व्हा. उद्या पहाटे तुम्हाला राजप्रासादातून बोलावलं येईल. बिंदुसार महाराज जी जबाबदारी देतील ती स्वीकार. कसली जबाबदारी? शंकेचं पात्र अजूनही मनात ठरवत असेल तर माझे गुरु आर्य चाणक्य यांनी लिहून ठेवलेला एक राज्यकारभाराविषयीचं कलम तुम्हाला मी वाचून दाखवतो. ऐका. राजा महान खरा, पण राष्ट्र त्याहूनही महान असावं लागतं. राष्ट्राचा विकास कसा होईल हेच राजाला पाहायचं असतं. थोरल्या मुलाला गादीवर बसवण्यानं जर राष्ट्रावर अरिष्ट कोसळणार असेल तर अवश्य हे राज्य सुयोग्य पुत्राच्या हाती सोपवावं कुमार. धन्य आहे काका, धन्य आहे आर्य चाणक्यांची. किती पुढचा विचार करून ठेवला होता त्याने. काका, चाणक्यांच्या या शब्दांनी माझी मर्गा झटकली, मनाला उभारी आणली. चाणक्यांच्या या शब्दांनी ही कुठली शक्ती माझ्या नसानसातून वाहू लागली आहे. काका, पिताश्री कदाचित पिताश्री आराम करीत असतील बनतो. आराम? हो, आता त्यांना आरामच करायला हवा. मगधांचा भावी सम्राट म्हणून माझ्या नावाची घोषणा करून ते आता मोकळे झाले. आता त्यांना कसलं काम आहे तिश्या? घोषणा केली म्हणून तू मगधांचा सम्राट नाही होत. राजा होणार तेव्हा खरं. तिश्या, मला ठाऊक आहे तू माझ्या बरोबर कधीच नव्हतास. तो दासीपुत्र तुला जवळचा वाटतो ना? कोण दासीपुत्र? शुभांगी पुत्र अशोक. बंधो, शुभांगी देवी आपल्या पिताश्रींच्या धर्मपत्नी आहेत.
मग राणे होण्यापूर्वी दासीच होती ना ती, माझ्या मातोश्रींची दासी. तिचे पाय चेपणारी, तिनं दिलेलं जुनेर नेसणारी. तरीही ती आपली माता आहे सुशील. मर्यादा नको सोडूस. मला उपदेश नको करूस. हे सुब्रमण्यम, हा? तू तरी माझ्यासोबत आहेस ना? अरे हे काय दादा, मी सदैव तुझ्या बरोबरच आहे की. हा, पण माझी फक्त एक अट आहे बरं का. अट? कसली अट? मगधाचा सम्राट म्हणून ज्या दिवशी तुझा शपथविधी होईल ना, त्या दिवशी राजपटांगणावर माझ्या नृत्याचा भव्य कार्यक्रम व्हायला पाहिजे. द्रष्टा, मागून मागून मागतोस काय? नृत्याचा कार्यक्रम? हो. अरे त्यापेक्षा आपल्याला राजनर्तक बनव, असं का नाही सांगितलं? जा बाई, मला नाही माहिती राजनर्तक वगैरे. का? मग मला तुमच्या तालावर नाचावं लागेल ना. अर्थात. जा बाई, मला नाही आवडत कोणाचं अंकित व्हायला. मी माझ्या मनाला येईल तसं आणि मला हवं तेव्हाच नाचणार. थोड बघा नाचणारे असं. दादा, हे सुब्रमण्यम, एक लक्षात ठेव, मी केवळ तुझा थोरला बंधू नाही, तर मगधांचा भावी सम्राट आहे आणि माझ्या आज्ञेचं पालन तुला करावंच लागेल. नाहीतर चापकाच्या फटक्याने फोडून काढीन तुला. समजला? सम्राट राजाधिराज बिंदुसार युवराज सुशील, राजपुत्र सुब्रमण्यम, कुमार तिस्य माझ्या महालात यावेळी. प्रणाम पितृदेव. वंदन पिताश्री. आयुष्यमान भव. पिताश्री, मी आपल्याला दाखवण्यासाठी एक मौल्यवान वस्तू घेऊन आलो. कसली वस्तू पुत्र? हे पहा, हा मुकुट कुणाचा सुशील? मौर्याच्या सम्राटाचा. म्हणजे मौर्याचा भावी सम्राट म्हणून आपण माझ्या नावाची घोषणा केल्याचं शुभवर्तमान ऐकून माझ्या मातामहाने खास माझ्यासाठी पाठवलाय. पट्टमहिषी महादेवीच्या वटवानी. महाराज, हा मुकुट साधा सुद्धा नाही, हिमालयातील सर्वश्रेष्ठ सुवर्णकाराकडून बनवून घेतलाय त्याने. मुकुटाचं मोल त्या जडवलेल्या हिरा माणकाने ठरत नसतं, मुकुटाचं मोल ठरतं पराक्रमाच्या बळावर. पण पिताश्री, हा मुकुट मला शोभून दिसेल की नाही, हा प्रश्न तू स्वतःला विचार. प्रत्येक वेळी आम्ही तुझी पाठराखण करत आलो आहोत. आम्ही काही अमरपट्टा घेऊन नाही आहोत. एक दिवस असा येईल की तुझ्या मस्तकावर आमचं कृपाछत्र नसेल, त्याच दिवशी या मुकुटाचं खरं मूळ ठरेल. आले मगधाचे सर्वात देखणे आणि सुंदर राजपुत्र आले. सम्राट पदाचे दावेदार. माझ्या मातोश्रींची दासी असलेल्या शुभांगीचा पुत्र. सुशील, बरे झाली की मस्करी. दिशा, या अशोकाला बघून मला कुणाची आठवण येते सांगू? सारंग वनातल्या सुवर्ण मृगात चुकून घुसलेल्या भयानक विद्रूप वराहाची. तुम्ही आमच्या महालात आहात, मर्यादा पाळायला शिकाव. एका यक्षित दासी पुत्रासाठी आमचा अपमान. कुमार अशोक, तू याच्या बडबडीकडे लक्ष देऊ नकोस. मी कधीच लक्ष देत नाही पिताश्री. ज्याच्या मंदिरात दम नसतो त्यांची बडबड सदैव वाढवत असते. सुसीम असेल थोडला बंधू, पण तो कसा आहे सांगू? भुसावरून ठेवलेल्या निर्जीव वाघासारखा. दासी पुत्र, साक्षात पिताश्री समोर आमचा अपमान. तलवारीला जिव्हा छाटून टाकेन. आधी हा मुकुट बघ आणि मग बोल. अरे बाबा, आता पुरे झाले ना मुकुटाचं कौतुक. हा रत्नजडित आहे, हिमालयातील सर्वश्रेष्ठ कारागिरांना बनवलाय. तुमच्या आजोबांनी खास तुमच्यासाठी पाठवलाय. अगदी तेच ऐकून कान किटलेत पाहिजे आता आमचे. आता आणखी काय राहिलंय? हो, राहिलंय. विचार त्याला, एवढा किमती मुकुट पाठवायची ऐपत तरी आहे का आईच्या बापाकडे?
आपल्या भांडणात माझ्या मातामहाना का आवडतो? कारण तुलाच कळायला हवं, एवढा किमती मुकुट पाठवायला सुद्धा आजोळ तेवढंच श्रीमंत असावं लागतं आमच्या आजोळासारखं. नाहीतर तुझा आजोळ गावंढळ आणि दरिद्री. बस करा इथे पोटती. विलास हुसेन, मी आत्ताच्या आत्ता निघा इथून. पण पिताश्री, माझी आज्ञा आहे. कुमार अशोकशी मला काही महत्वाचं बोलायचं आहे. ठीक आहे, निघा तुम्ही. ठीक आहे, बघून घेईन. कुमार अशोक, सुसीमच्या उद्धटपणाकडे तू लक्ष देऊ नको. त्याबद्दल मी तुझी क्षमा मागतो. माझी क्षमा कशाला पितृदेव? क्षमा मागायचीच असेल तर ती मगधेव आशयांची मागा. पात्रता नसतानाही या मरकडाला आपण भावी सम्राट म्हणून घोषित केलं, पण आता तो मोकाट सुटला आहे. मला दासीपुत्र म्हणण्यापर्यंत त्याची बदल केली आहे. पण लक्षात ठेवा पिताश्री, ही माझी अवहेलना नाही, ही आपली अवहेलना आहे. ही आपली मनस्थिती जाणतो, परंतु दुर्दैवानं माझेही हात बांधले गेले आहेत. मगधांचे सम्राटही नियतीच्या हातचं खेळणं होऊ लागले तर सामान्यांनी काय करायचं? कुमार, आज महाराजांनी आपणाला मुद्दा म्हणून बोलावून घेतला इकडे. एक फार मोठी जबाबदारी सोपवायची तुमच्यावर. असली जबाबदारी भारताच्या वायव्य सीमेवरील प्रांत गांधार. गांधार? राष्ट्रद्रोही अंभिराजानं युनानी अलेक्झांडरसाठी भारतात येण्याची पहिली वाट कोरली तोच ना गांधार? होय, पांडवांना धुताची सवय लावून रसातळाला पोचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नीच कपटी शकुनीचाच ना हा गांधार प्रदेश? तोच गांधार प्रदेश आज भंडाईच्या वडव्यात होरपळतो आहे. तिथे अराजक माजलेला आहे. तिथली जनता मौर्य साम्राज्याच्या विरुद्ध पेट उठली आहे आणि बंड करते आहे. मग त्या अराजकाचा बिमोड करण्यासाठी उपराज म्हणून आपली आपण निवड केली आहे. होय, आणि ही जबाबदारी मामूली नाही आहे कुमार. जाणतो मी, पण माझीच निवड करायचं कारण? कारण माझ्या छतपुत्रा तू एकच पराक्रमी पुत्र आहेस. हे आत्ता कळलं तुम्हाला पिताश्री? मला सगळं माहीत आहे पुत्र, परंतु माझाही नाईलाज आहे. पट्ट महेशी महादेवीच्या विषारी विळख्यात मी पूर्णपणे गुंफून गेलो आहे. ती एक स्त्री नाही, महाभयंकर नागिन आहे, महाभयंकर नागिन. तुझ्या सांगण्यावरूनच मी तुझ्यावर अन्याय केला. मला क्षमा कर पुत्रा, मला क्षमा कर. नाही नाही पिताश्री, असे गलित गात्र होऊ नका. मगधांचा सम्राट असा हताश झालेला पाहवत नाही मला. मग जाशील ना तक्षशिलेच्या मोहिमेवर? अवश्य जाईल, पण माझी एक विनंती आहे. बोल. या मोहिमेचे सर्व अधिकार मला बहाल करा. मी घेणार असलेल्या निर्णयात कुणीही ढोळाढोळ करणार नाही याची हमी द्या. ठीक आहे, या मोहिमेचे सगळे अधिकार तुला बहाल करतो. यात यशस्वी झालास तर अधिपती म्हणून तुझीच निवड केली जाईल. हा माझा शब्द आहे. यशस्वी भव. ही गांधार देशाची नवी जबाबदारी स्वीकारताना काही किंतु तर मानत नाही ना आपल्या? किंतु युवराज सुसीमुद्या मगधाचे सम्राट होतील आणि यासाठी आपली पाठवणी दूरवरच्या तक्षशिलेत केली आहे असं तर वाटत नाही ना आपल्याला? तसा विचार क्षणभर झळकला होता माझ्या मनात, पण असे ओशाळवाणे बोल का कुमार. हा विचार मनात येणं काही चुकीचं नाही, पण ज्याला बराच दूरवरचा पल्ला गाठायचा आहे त्यांना संदेह मनात ठेवून चालत नाहीये. संदेह? कोणता संदेह? या सिंहासनाचा स्वामी मी होईन की नाही हा संदेह. यापुढचा तुमचा प्रत्येक पाऊल सिंहासनाकडे जाणारच ठरेल हा विश्वास बाळगा. ठीक आहे, आशीर्वाद असा. विजयी भव. पहिली स्वारी आहे तुमची. विजयश्री मिळवूनच परत या. हा, आणखीन एक गोष्ट. ठीक आहे, हा, असे इथे या. स्पष्ट बोलतो म्हणून क्षमा असावी, पण तरुण मध्ये प्रमादशील असतं कुमार. उगाचच कुठेही गुंतून पडू नका.
आणि अविचाराने केलेल्या प्रेमाचेच नव्हे तर विवाहाचेही परिणाम आपल्याला दूरवर भोगावे लागतात. मी काळजी घेईन. हा, तुमच्या परवानगीशिवाय आणखीन एक गोष्ट मी केली आहे. कोणती? तुमच्या या मोहिमेत एका व्यक्तीची नेमणूक केली आहे. कोणती व्यक्ती? बघदादच्या भावी सम्राटांचे भावी सेनापती बंधू पालिक. का? तुमची काळजी नको काय घ्यायला मग. आम्ही तुम्हाला आपला मानला आहे. काका, यशस्वी विजयी विचार करावा. पूर्ण विचार करूनच आपली सभा बोलावली आहे मेघवर्ण. विठाला प्रांतपती म्हणून नव्हे तर सम्राटांचा मेहुणा, ह्या राजघराण्याचा घटक या नात्याने सांगतो की ही माणसं विश्वासपात्र नाहीत. ते लुच्च आहेत, खोटारडे आहेत. होय राजकुमार, हे लोक मौर्य शासनाच्या विरोधात आहेत. मौर्य शासनाच्या विरोधात असते तर आम्ही तक्षशिलेत प्रवेश केला त्यावेळी मौर्यांच्या जय जयकाराच्या घोषणा त्यांनी का दिल्या असत्या? त्याचं काय आहे कुमार? या लोकांना कुठलं अनुशासन नको आहे. मागे युवराज सुसीमती आले होते, त्यावेळी ह्या बंडवाल्यांचा बिमोड करण्यासाठी त्यांनी काही कडक उपाय योजना आखल्या. काही जणांना देहांत शासन दिलं तर काही जणांना हत्तीच्या पायी तुडवलं गेलं. काय प्रमाद होता त्यांचा? ऐन मध्यरात्री सूर्यप्रसादावर हल्ला करून शांतपणे झोपलेल्या आमच्या कित्येक सैनिकांना त्यांनी मारून टाकलं. वाह, छान. यांनी मध्यरात्री हल्ला केला तर तुमचं सैन्य झोपलं होतं. हे कसलं झोपाळू सैन्य जवळ बाळगताय? पण राजकुमार, झाल्या गोष्टी उगाळून काहीच उपयोग नाही. आम्हाला आधी प्रजाजनांचं म्हणणं ऐकून घ्यायचं आहे. बंधुपालिक, तक्षशिला नगरीतील प्रजाजन हो, सम्राट बिंदुसारांचे पुत्र राजकुमार अशोक राजपाल म्हणून आपल्या या नगरीत आले आहेत. ते अत्यंत सुजन वृत्तीचे आहेत, न्यायी व दयाळू आहेत. आपलं गाणं ऐकण्यासाठी आजची ही सभा त्यांनी बोलावली आहे. तेव्हा कसलाही संकोच न करता समोर या आणि आपलं म्हणणं मांडा. समोर या, असे दिसू नका. समोर या. अरे वा, कोणीच येत नाही. छान. म्हणजे इथले सर्व लोक सुखी आहेत तर? होय, कुणाची कसलीही तक्रार नाही. तक्रार आहे महाराज, तक्रार आहे. कोणही आर्य कन्या? राजकुमार, ही तर त्या बंडवाल्यांची पुढारी. नाही, ते आमचे प्रतिनिधी आहे. हे तरुणी, बघा, सत्यसेन, हे व्यासपीठ जनतेचं आहे. बोलू द्या तिला. बोला रे कन्ये. काय सांगू महाराज, काय बोलू? तुम्ही नेमलेल्या या क्रूर पाशवी अधिकाऱ्यांच्या अरेरावीनं गांजलेल्या गांधाराची व्यथा कुठल्या शब्दात कथन करू? महाराज, भरदिवसाने तिचा अंधार पसरला. दीन बापुड्या प्रजाजनांवर अत्याचार होत आहे. प्रजेला कोणीही बारी उरला नाही आणि तुमचे हे भ्रष्ट अधिकारी उन्मत्त झाले आहेत. असत्य, दादांत असत्य भाषण करते ही बाया. मेघवर्ण, तुम्ही मध्ये बोलू नका. अरे कन्ये, आधी तुझं नाव सांग. महाराज, माझं नाव उज्ज्वला.
गांधार प्रदेशातील नामवंत शिल्पकार सहदेव यांची कन्या आहे मी. नामवंत शिल्पकार साफ खोटो राजकुमार इथं बाप या क्रांतिकारकांचा मोरक्या आहे. आता कुठे आहेत तुझे वडील? तुमच्या बंदीखान्यात. गेले वर्षभर ह्या अधिकाऱ्यांनी त्यांना तुरुंगात डांबून ठेवलंय. त्या वृद्ध माणसाला तुमच्या कारागृहाचे अधीक्षक काय देतात ठाऊक आहे? दिवसभरातून फक्त 2 पेले पाणी आणि अर्धी भाकरी. तसे नाही राजकुमार. तुरुंगाच्या त्या कुपट वातावरणात जीव घेणा खोकला जडलाय बाबांनी. पण तरीही हे औषधाची व्यवस्था करीत नाहीत. नाही राजकुमार, कारागृहाचे वैद्य आहेत खास, तेच औषधं देतात त्यांना. हे उज्ज्वला असं का बोलतो? कारण हे लोक मगध साम्राज्याच्या विरुद्ध आहेत. नाही युवराज, आम्ही आपल्या विरुद्ध नाही. उलट मगधांचे एकनिष्ठ सैनिक म्हणून घेण्यात आम्हाला धन्यता वाटते. आमची तक्रार आहे ती ह्या अधिकाऱ्यांविरुद्ध. यांनी आमचं जगणं नको करून सोडलंय महाराज. किती अन्याय, किती अत्याचार. जयंत वर्मन, काहीही बरडणाऱ्या या बाईला शृंखला घाला, अंधार कोठडीत फेकून द्या तिला. हे खबर ना, तुम्ही गप्प बसा. मी तिला अभय दिला आहे. बोल उज्ज्वले. काय सांगणार महाराज यांच्या अत्याचाराच्या कहाणी? हे न्यायमंत्री सत्यसेन. कोण म्हणेल याने न्यायमंत्री? मुलखाचे असत्यवादी, प्रजेवरती अन्यायाची रास रचणारे. हे सेनापती जयंत वर्मा, क्रमांक 1 चे भ्रष्टाचारी. इथं अनेक लोकांचे द्राक्षांचे मळे आहेत. तिथली द्राक्ष हे जयंत वर्मा दिवसा ढवळ्या लुटून नेतात आणि आपल्या मद्यालयात मद्य पिण्यासाठी वापरतात. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी बळकावून ह्यांनी आपला महाल बांधला आहे. जय महाल. असत्य राजकुमार, आम्ही कुणाचीही जमीन बळकावलेली नाही. चांगली किंमत मधून विकत घेतलेली आहे. सुवर्णाचे 100 कारशा पण देऊन. 100 कारशा पण देऊन? हो. की गरीब शेतकऱ्यांना चापकाचे 100 फटके मारून? काहीही बरं नाही बया. महाराज, हे मेघवर्ण आपले प्रांतपती, इथल्या सुंदर स्त्रियांचे पती होण्याची मनीषा. उज्ज्वले, सांगा राजकुमारांना आजवर किती कोणी स्त्रियांची अब्रू लुटली ते? युवराज सुसीम इथं राजपाल म्हणून राजकुमार, त्या काळी किती मुलींना राजमहालात पाठवून धड दरबारात कुलहीन स्त्री युवराजावरती चिखल फेक करायला तयार होते. हे आपल्याला सहन तरी कसं होतंय? ही आमचीच नव्हे तर आप्त कुलाची अप्रतिष्ठा आहे. जयंत वर्मन, खेचा त्या निरात्र स्त्रीला आणि फेकून द्या त्या अंधार कोठडी. प्रांतपती, ही सभा मी बोलावली आहे. न्याय द्यायला मी समर्थ आहे. आर्यकुलाच्या प्रतिष्ठेची चिंता मी करीन. उज्ज्वले, तुझ्या वडिलांना कोणत्या आरोपाखाली तुरुंगात डांबलं सांगशील? होय महाराज, माझे बाबा एक मूर्तिकार. आजवर अनेक मूर्त्या बनवल्या त्यांनी. पण ह्या लुटारूंनी त्यांना लुटून नेल्या. उलट बंडाचा आळ घालून माझ्या बाबाला तुरुंगात डांबून ठेवलं. आपण जवळ आता एकच जिवंत मूर्ती शिल्लक आहे. पण तिच्यावरही ह्या चांडाळांची वाईट नजर. उज्ज्वले, जयंत वर्मा, माझ्या सभेच्या स्त्रीवर हल्ला, बंदूबालीत बंदी बांधणाऱ्याला फेकून द्या अंधार कोठडीत. राजकुमार, काय केले हे आपण? जे आपली मर्यादा सोडून वागतात त्यांना असं शासन केलं पाहिजे. पण साक्षात सेनापतीला असा दंड जे प्रजेला त्रास देतात त्याचा कोणताही मुलाचा ठेवणार नाही मी. उद्या आमच्याही बाबतीत कोणी अशी तक्रार केली तर आम्हाला सुद्धा तुम्हालाही तोच न्याय लागू होईल. आम्ही पट्टरावणीचे बंधू आहोत, सम्राटांचे मेहुणे. हे परमेश्वराचे मेहुणे असलात तरी तुम्हालाही तोच न्याय लागू होईल, लक्षात ठेवा. हा आमचा अपमान आहे. लोक तुम्हाला किती मान देतात ते पाहिलं का मी तक्षशिलेत? आमची एवढी मानखंडना, तीही ह्या जनतेसमोर. अशोक, आता आम्ही ते एक क्षण सुद्धा थांबणार नाही. आम्ही त्यागपत्र देऊन जातो. सम्राटांना आमचा प्रणाम सांगा. मेघवर्ण इथं नसतील तर आम्हाला इथं राहण्यात स्वारस्य नाही.
अविनाशी जगन हो. तुमच्यापैकी कोणीही आता घाबरण्याचं किंवा शंकित होण्याचं कारण नाही. जे अधिकारी तुम्हाला त्रास देत होते त्यांना सेवेतून तत्काळ मुक्त करण्यात आलं आहे. आजपासून तुम्ही खऱ्या अर्थाने मुक्त आहात, स्वतंत्र आहात. राजकुमार अशोक! अवध साम्राज्याचा! राजकुमार अशोक! अवध धन्यवाद, धन्यवाद राजकुमार. तक्षशिलेच्या प्रजाजनांना अखेर आपणामुळे न्याय मिळाला. अन्यायाचा बुरखा फाडण्याचं काम तू केलंस म्हणून. दुसरा कोणता पर्याय होता आमच्या समोर? सूर्याने भाजून काढलं, गाराने झोडपलं आणि राजाला सतावलं तर गारहाणा कोणाकडे मांडायचं? पण तू पुढे येऊन हे सगळं सांगितलं नसतंच तर. सहनशीलतेची हद्द संपली, अन्यायाची परिसीमा झाली, म्हणून पुढे येऊन बोलावं लागलं. केव्हापासून चालू होता अन्याय? तुमचे बंधू सुसीम इथे राजपाल म्हणून होते तेव्हापासून. सुसी? होय, सुसीम म्हणजे मूर्तिमंत अन्यायाचा पुतळा. याच्यामुळेच लोक घृणा करू लागलेत मगध साम्राज्याची. आणि तोच सुसी माता मगधाचा सम्राट होणार आहे. नालायक, स्त्री लंपट आणि त्याहूनही कपटी त्याचा तो मामा मेघवर्ण. या दोघांनी प्रजेवर खूप अन्याय केले असतील नाही? होय, युवराज सुसीम इथे राजपाल म्हणून होते. त्या काळी गांधार प्रदेशातील कोवळ्या मुली त्यांना पुरवण्याचं काम ते मेघवर्ण करीत होते. एक दिवस त्यांनी मलाही काढलं. मध्यधुंद अवस्थेत सुसीमी गोंदामाच्या वर आणि बळजबरी केली तुझ्यावर? नाही, त्यापूर्वीच मला वाचवलं. कोणी? या कट्यारीने. सुसीमनी पुढं पाऊल टाकताच मी ही कट्यार उपसली आणि तुमचे बंधू घाबरून मागं सरले. खरोखर कौतुक करायला हवं तुझ्या धाडसाचं. अपमानित होऊन जगण्यापेक्षा मानानं मरणं कधीही चांगलं असतं कुमार. स्वतःच्या प्राणापेक्षाही जास्त जपतो आम्ही आमच्या शीलाला. आजवर अनेक मुलींचा शील दिवसाढवळ्या धोक्यात आला आणि म्हणून राजसत्तेविरुद्ध बंड करण्याची पाळी आमच्यावर आली. पण आता नाही, आता आम्ही खऱ्या अर्थाने मुक्त आहोत, स्वतंत्र आहोत. आणि आमच्या स्वातंत्र्याचे प्रणेते आपण आहात कुमार, आपण आहात. उज्ज्वले, तू मला आवडलीस, खरोखर आवडलीस. तू केवळ सुंदर नाहीस, वीरांगनाही आहेस. दिवस कसे भुरकन पंखनावर उडून जाते. युवराज अशोक ह्या तक्षशिलेत आले
घटनेला आज 8 महिने उठून गेले. पण अवघे 8च दिवस झाले की काय असं वाटतं. युवराजांच्या त्या मोह पाहुपाशात क्षणाक्षणांची फुले होतात आणि त्या गंधमोहिनीत विश्वाचाही विसर पडतो. अजून आठवतो तो दिवस. मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून युवराज अशोकाने माझ्यासोबत गांधार्व विवाह केला. आणि ग्रीष्म ऋतू मेघाच्या वर्षावासाठी आसावलेली धरती अचानक आलेल्या पावसांच्या सरीने वातावरणात मोगऱ्याचा घमघमाट पसरला. कोवळ्या चैत्र पालवीसारखी मी टवटवीत झाली. आपल्या प्रणय मंदिरात या पामराला प्रवेश आहे का देवी? अगं बाई, स्वामी, आमच्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. मंदिराचे स्वामी आपण आहात. आपल्याला कोण अटकाव करणार? बोलण्यात काही हार जायची नाही. पण आपण असे अचानक पूर्वसूचना दिल्या वाचून? अगं काम तसं महत्वाचं निघालं. महत्वाचं हो, काम? प्रयाणाची सिद्धता कर. आपल्याला लगेच निघायचंय कुठं? पाटलीपुत्राकडे. असं अचानक? अगं दातांचा निरोप आहे. त्वरित निघून ये. प्रकृती ढासळली आहे त्यांची. ज्वरही येतोय म्हणे. राजकाजा संबंधीचे काही महत्वाचे निर्णय घ्यायचे राहिले त्यासाठी. म्हणजे आपण जाणार? अगं, जायला तर पाहिजे, पण जाणार तो एकटा नाही जाणार. सोबत तुला घेऊन. मला? अशी विचारात का पडलीस? काय बोलावं तेच कळेनासं झालंय मला. यात न कळण्यासारखं काय आहे? मी पाटलीपुत्राला जातोय, सोबत तुला घेऊन जातोय. तिथं गेल्यावर वेदोक्त विवाह करणार आहोत आपण. विवाह? पण आपला विवाह तर अगोदरच झालाय ना नाथ? तो गांधर्व विवाह, फक्त तुला आणि मलाच ज्ञात असलेला. मला तर तुझ्याशी विधिवत लग्न करायचंय. स्वामी, खरोखर जरूर आहे का याची? असं का बोलतेस? क्षमा करा, पण ह्या क्षणी मी आपल्यासोबत येऊ शकणार नाही. देवी, या क्षणी तू मातृपदाची अधिकारी बनली आहेस हे ठाऊक आहे ना तुला? होय स्वामी, आपलं बाळ वाढतंय माझ्या खुशी. मग आपलं बाळ राजघराण्यात वाढावं असं नाही वाटत तुला? वाटतं ना. पण काय? कालच बातमी आली आहे. सहदेव बाबांचा एकुलता पुत्र गिरीधर विषम ज्वराने मृत्यूपंथाला लागला आहे. काय? काशीर प्रदेशात राहत होतो. त्याच्या जवळ त्याची काळजी घेणारं कोणीच नाही. आणि बाबालाही या वयात कुठे जाणं शक्य नाही, म्हणून मीच तिथे जाणार आहे त्यांची शुश्रूषा करायला. अगं पण तूच का जायला हवंस? आपण कुणालाही पाठवू शकतो. नाही स्वामी, आपण जाणता मी काही सहदेव बाबांची पोटची मुलगी नाही. मी त्यांच्या मित्राची, जालंधरची मुलगी. मला सहदेव बाबांच्या मांडीवर माझ्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला. सहदेव बाबांनी पोटच्या मुलीसारखं वाढवलं मला. आणि आता त्यांचा पुत्र तिथे तडफडत असताना मी मगध देशात येऊन तो कृतज्ञपणा नाही का वाटणार? मग आपण राजवैद्यांना पाठवू, मग तर झालं. पराक्रमी अशोकांना ही भावविवशता शोभत नाही बरं. भावनेपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असे आपणच सांगत असता. म्हणजे तू येणार नाहीस माझ्या बरोबर? असं काय करायचं ते? गिरी दादाला बरं वाटलं
की मी येईनच आपल्या चरणांजवळ. पण देवी त्यापूर्वी आपला विवाह. विवाह विवाह म्हणजे शेवटी काय असतं हो स्वामी? स्त्री आणि पुरुषांनी एकत्र येणं, नुसतं शरीरानंच नव्हे तर मनानं देखील. आणि आपला गांधर्व विवाह तर अगोदरच झालाय, तो आपण मानत नाही का? मानतो, पण देवी त्यापूर्वी एवढ्या कठी ताटाटूट करून चालत नाही. मला ठाऊक आहे, माझे अशोक फार पराक्रमी आहे आणि सहनशील सुद्धा. मी बाळासह पाटलीपुत्राला येईपर्यंत ते माझी वाट पाहणार आहे. हो ना? हो. बर, मला सांगा, काय नाव ठेवायचं आपण आपल्या बाळाचं? मुलगी झाली तर मी ठेवीन उर्वशी. उर्वशी? वा. आणि मुलगा झाला तर मी ठेवीन जालोक. जालोक? हो, माझे वडील जालंधर यांचं मूळ नाव होतं जालोक. जालोक, अशोक, हे नावात किती सारखेपणा आहे ना. नावात उच्चारातच नव्हे आले. आपला पुत्र सर्व बाबतीत तुमच्यासारखा असेल. हा? ज्ञान, बुद्धी, पराक्रम, जणू काही तुमचीच प्रतिकृती. त्याचं मुख पाहण्यासाठी मी सदैव आसुसले असेल प्रिय. ती वेळ लवकरच येईल स्वामी. आणि तोपर्यंत आपण या तक्षशिलेचे राजपाल, मगध देशाचे, मौर्य कुलाचे, संपूर्ण भारतवर्षाचे अविजित सम्राट बनलेले असावे. आता मी निघतो. महाराज, असं नाही करायचं. मी लगेच परत येईन. स्वतःची काळजी घे. महाराज, मी लगेच परत येईन. पिताश्री, मला एक कळत नाही, आपण माझ्या राज्याभिषेकाला एवढा विलंब का लावताय? योग्य मुहूर्ताची अपेक्षा करतोय. मग मग कधी येणार आहे तुमचा हा मुहूर्त? हेच तर मला कळत नाही. दिवसेंदिवस तुझे हे वेडेचाळे वाढत चालले आहेत. वेडेचाळे? हो, वेडेचाळे. परवाच म्हणे तू महालात नृत्यशाळेची स्थापना केलीस. हो, केली. त्यात काय बिघडलं? काय बिघडलं? इतर गणिका सोबत तोही नृत्याचे धडे घेतो. नृत्य हा माझा आवडीचा विषय. त्यात काय? राजानं इतरांना आपल्या तालावर नाचवायचं असतं. राजाच महालात नृत्य करू लागला तर प्रजेनं कुणाकडे पाहायचं? माझ्यावरच काही सक्ती. इतर राजपुत्र जे काय मागतात त्यांना तुम्ही इथे आणून देता. सुब्रमण्यमला नाही का तुम्ही नृत्यशाळा बांधून दिले? तिष्यासाठी विहार, ज्ञानसेनासाठी खगोलशाळा, सुमतीसाठी अश्वालय. मग आम्हीच काय घोडं मारलाय? इतरांची गोष्ट वेगळी आहे. ते नुसतेच राजपुत्र आहेत. तुम्ही युवराज आहात, उद्याचे सम्राट आहात. मग कधी येणार आहे तुमचा हा उद्या? की हयातभर मी युवराज म्हणूनच मारणार आहे? सम्राटांचा जयजयकार असो. प्रणाम तार. आयुष्यमान भव. कुमार अशोक, प्रवास तर ठीक झाला ना? होय तार, फक्त काही ठिकाणी हिमप्रपात झाल्यानं थोडं थांबावं लागलं.
तक्षशिलेप्रमाणे उज्जैनीची घडी नीट बसवली ना. होय दाद, उज्जैनीचं राज्य आता पूर्णपणे आपल्या ताब्यात आलं आहे. दक्षिणेकडचे चोल हाताहात निष्प्रभ झाले आहे. गुर्जराधिपती ही मूग गिळून गप्प बसले आहेत. मला तुमच्याकडून हीच अपेक्षा होती. त्याला हे पण विचारा की किती अधिकाऱ्यांना याने काढून टाकलं, किती अधिकाऱ्यांनी याच्यामुळे त्यागपत्र दिलं. विचारा त्याला. याच्याशी बोलण्याची माझी मुळीच इच्छा नाही पिताश्री. का नाही? कारण चूक तुझीच आहे म्हणूनच ना. मागे तक्षशिलेत गेलास आणि माझ्या सख्ख्या मामाचा अपमान करून आलास. अरे तुझ्या मामाची लायकीच ती होती, त्याला मी तरी काय करू. आता माझे मामा मेघावर्ण कुठे आहेत ठाऊक आहे ना. हो, तक्षशिलेतून पळाले आणि कलिंगाच्या पदरावर जाऊन लपले. लपले? अरे मूर्खा, माझे मामा मेघवर्ण आता कलिंगाचे सेनापती बनले आहेत. समजलास? अरे सेनापती व्हायचाच तर फणा काढून चालणाऱ्या नागाचं व्हावं. गांडुळांचा सेनापती होण्यास कसली धन्यता. माझ्या मामाला गांडूळ म्हणतोस? दासीपुत्रा! सुसीम! बस करा ही वाटावाटी. सुसीम, तू निघून जा तुझ्या महालात. ठीक आहे, ठीक आहे. कुमार अशोक, मला तुझ्याशी काही जीवाभावाच्या गोष्टी बोलायच्या आहे. आज्ञा भावी. आमच्या प्रकृतीचा आता भरोसा नाही. दिवसेंदिवस ती ढासळत चालली आहे. असं काय बोलता आपण? कैक वर्ष जगायचं आपणाला. जगणं मरणं आपल्या हातात थोडंच असतं. त्याचं बोलावणं येईल तेव्हा जावंच लागलं. पण जाण्या अगोदर स्त्री घडी नीट लावून आपल्या मनात येईल तसं करावं. वत्सा, मगच साम्राज्याच्या शाश्वतीचा खरा आधार तूच आहे. मला सारखं जाणवत आहे. म्हणजेच तुझ्यावर एक मोठी जबाबदारी सोपवणार आहे मी. मगधांचं सम्राटपद देणार आहात का मला? सम्राटपद नाही, पण त्या खालोखाल राजप्रतिनिधीपद देणार आहे मी तुला. एवढा सन्मान मला कशासाठी पितृदेव? युवराज सुसीमचं तू एकनिष्ठपणे रक्षण करावं म्हणून. काय? पोटकट असला, नालायक असला तरी भाऊच आहे तो तुझा. या साम्राज्याचा युवराज आहे, उद्याचा सम्राट आहे. त्याची पाठ राखण कर, त्याचा संरक्षक हो. वाटल्यास राजपदाचे सर्व अधिकार मी तुला देईन. काय करायला सांगतात पिताश्री? काय करायला सांगतात? सम्राट पदाचा मी कमालाला अधिकार त्यांना काढून घेतला, त्या सुसीमचा दास म्हणून काम करू? काय येतं त्या सुसीमला? सिंहासनावर बसणं आणि राज्य चालवणं म्हणजे गणिकासोबत नृत्य करणे इतकं सोपं वाटलं की काय त्याला? पिताश्री, सम्राट पद असतं शूरवीरासाठी, भेकडासाठी नाही. वाटल्यास गळा कापून द्यायला सांगा, तो देईल. मी माझा मला एक सुसीमचा प्रतिनिधी म्हणून राजप्रसादात कधीच बसणार नाही. चंद्रगुप्ताच्या या महान साम्राज्याचं भविष्यात काय होईल कुणास ठाऊक. घरी चालायचं ना कुमार? मी काही गैर तर बोललो नाही ना काका? नाही, आपण योग्य तेच बोलला. काका, पाहिलंच सम्राटाची स्थिती. थोडल्या पुत्रावरचा मोह अजून सुटत नाही. धृतराष्ट्रानेही तेच केलं, पण शेवटी काय झालं? सगळे कौरव संपलेच ना. माझं मन आता पाटलीपुत्रात जमत नाही. मी परत उज्जैनीला जावं म्हणतो. काय? उज्जैनीला? नाही, मग आपण आता उज्जैनीला जायचं मग नाही. इथं राहून काय करू? हे मगधांचं सिंहासन तुम्ही तुमच्या पराक्रमाच्या बळावर हस्तगत करा कुमार. का? होय, लोखंड तापलेला आहे आणि हीच योग्य वेळ आहे खण घालायची कुमार. काका, काय सांग
सध्या महाराजांचं लक्ष पूर्णपणे उडालंय राज्यकारभारावरचं. सगळे अधिकारी उन्मत्त होत चालले, सगळीकडे अराजक माजलेला आहे. आपणासारखे महामंत्री असून देखील महामंत्री फक्त व्यवस्थेवर ताबा ठेवू शकतो. इथे राजा जर कमकुवत झाला तर महामंत्र्यांनी काय करायचं? आज जे काय घडतंय ते पाहिल्यानंतर मला आचार्यांची फार आठवण येते. ते पुन्हा पुन्हा सांगायचंय की राष्ट्रावर जर अरिष्ट कोसळणार असेल तर अवश्य हे राज्य सुयोग्य पुत्राच्या हाती सोपवावं. पण हे कसं घडणार? कोण करणार मला या बगदाचा सम्राट? मी करीन. पण होय, चाणक्याच्या जणक गावात जन्माला आलेला हा राधागुप्त तुला या भारतवर्षाचा अधिपती करणार आहे. आणि तो दिवस दूर नाहीये कुमार.